उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी, जेवणाची चव दुप्पट करणारी आणि पचनास मदत करणारी अगदी हॉटेलसारखी गुलाबी रंगावर आज सोलकढी बनवून तयार झालेली आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. त्याचबरोबर कविताच किचन म्हटलं की पौष्टिक आणि घरचे उपलब्ध साहित्यात रेसिपी मी असं नेहमी म्हणत असते. त्यामुळे यासाठी कोणताही फूड कलर न वापरता नॅचरली रंग आणलेला आहे. तुम्हाला जर वारंवार पित्ताचा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दररोज दुपारच्या जेवणामध्ये ही थंडगार सोलकढी तुम्ही जर 1 ग्लास घेतली तर तुम्हाला पित्ताचा त्रास अजिबातही होणार नाही. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, कविताच किचनने ठरवलं आहे की पौष्टिक रेसिपीज आणि त्यासोबत रेसिपीचं महत्त्व देखील शेअर करत असते. सो हाय, मी कविता तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता पौष्टिक, हेल्दी आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता 365 रेसिपीज मी अपलोड करत असते. त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. आज आपण अगदी हॉटेलसारखी परफेक्ट रंग, परफेक्ट चव बॅलन्स करणारी सोलकढी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी कोकम घेतलेलं आहे, जे कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये इझिली अवेलेबल होतं. हेच कोकम आपण अगदी 3 ते 4 तासासाठी छान असं पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण ते बाजूला ठेवून देणार आहोत. कोकम कशा पद्धतीचं असतं ते तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीचं हे कोकम असतं. त्यानंतर ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. यासाठी लागणार आहे ओला नारळ. एक मोठ्या आकाराचा ओला नारळ घेतलेला आहे. छान पातळ स्लाईस करून त्याची मी घेतलेली आहे. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला पाणी असलेल्या ओल्या नारळाचाच वापर करायचा, म्हणजे नारळाचं दूध हे जास्त निघतं. त्यामध्ये टाकूया 1 हिरवी मिरची, अद्रक, त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या. त्याचबरोबर यामध्ये टाकायचं जिरं, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि पाव चमचा एवढा ओवा टाकायचा. आता या ठिकाणी अगोदर आपण हे कोरडंच छान असं मिक्सरला दळून घेणार आहोत. अगदी जेवढं जास्त बारीक वाटून घेता येईल तेवढं जास्त बारीक आपण हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी टाकलेलं नाही. अर्धा कप एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बीट. आता नॅचरली रंग आणण्यासाठी, हॉटेलसारखा रंग आणण्यासाठी आपण बीटचा वापर केला आहे. बीट खूप जास्तही वापरायचं नाही, नाहीतर सोलकढीची चव ही बदलू शकते. त्यामुळे अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बीटचा वापर केलेला आहे, जेणेकरून सोलकढीला रंग छान येईल. त्याचबरोबर सोलकढीची टेस्ट देखील बॅलन्स होईल. आता आपण या ठिकाणी हे जे मिक्सरला दळून घेतलेलं आहे ते आपल्याला एका सुती रुमालच्या सहाय्याने छान असं गाळून घ्यायचं आहे. त्यामधील जे दूध आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सुती रुमालातून यामधील सर्व दूध या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, तुम्ही हवं तर एकदाच फक्त अशा पद्धतीने पिळून त्यामधील सर्व दूध काढून घेऊ शकता, किंवा पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा ते मिक्सरला दळून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला जर अगदी प्युअर क्वालिटीची ही सोलकढी हवी असेल तर तुम्ही पुन्हा यामध्ये पाणी नाही टाकलं तरीही चालणार आहे. त्यासाठी घेताना ओला नारळ खूप जास्त असा क्वांटिटीमध्ये घ्या, म्हणजे सोलकढी तुमची जास्त क्वांटिटीमध्ये तयार होईल. त्याचबरोबर पाणी असलेलं नारळ घेतलं की सोलकढी देखील जास्त क्वांटिटीमध्ये तयार होते. हे पहा, अशा पद्धतीने छान असं पिळून त्यामधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण ते पिळून घेणार आहोत. हे पहा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा ते मिक्सरला दळून घेतलेलं आहे आणि फक्त एकूण पूर्ण सोलकढीसाठी मी
पाऊण कप एवढंच पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्हाला पाणी वापरायचं नसलं तर पाणी नाही वापरलं तरीही चालणार आहे, परंतु या ठिकाणी अर्धा ते पाऊण कप एवढा पाण्याचा वापर करून आपण यामधील नारळातील सर्व दूध काढून घेणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बीटमुळे छान नॅचरली रंग आलेला आहे, परफेक्ट या ठिकाणी रंग आलेला आहे आणि हॉटेलसारखी चव देखील या ठिकाणी बॅलन्स होते. त्यामुळे तुम्ही जर पौष्टिकतेचा खूप जास्त विचार करत असाल तर नॅचरली फूड कलरचा वापर मात्र टाळा. आता आपण जो कोकम या ठिकाणी भिजत घालून घेतलेला होता, तो कोकमचं जे पाणी आहे ते सर्व पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं. हे पहा, अशा पद्धतीने चाळणीमध्ये टाकलेलं आहे. हलकंसं दाबून यामधील सर्व आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व छान असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता परफेक्ट, खूप जास्त पातळ झालेली नाही, दाटसर कन्सिस्टन्सीवर ही सोलकढी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परफेक्ट अशी सोलकढी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. या ठिकाणी आता ती फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनटासाठी मी ठेवलेली आहे. आणि यामध्ये जे पाणी वापरलं होतं ते देखील पाऊण कप पाणी मी चिल्ड पाणी वापरलेलं होतं, थंडगार पाणी वापरलं होतं. आणि या ठिकाणी आपण ही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. 20 मिनिटानंतर आपण ती काढून घेतलेली आहे आणि थंडगार सोलकढी कविता किचन स्टाईल आपण ती सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पूर्ण वर्षभर 365 रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील. आणि कविता किचनचे मसाले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ते मसाले सगळे घर बसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर परफेक्ट अशी आपली ही पित्तशामक सोलकढी बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी दिसत आहे. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल आपण थंडगार जलजिरा असेल किंवा कैरीचे पन्हं यांच्या रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खूप छान परफेक्ट अशी सोलकढी आज आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशीच समर स्पेशल एखाद्या नवीन रेसिपीसोबत. त्याचबरोबर रामनवमीच्या सर्वांना कविताज किचनतर्फे खूप खूप शुभेच्छा. छान अशी सोलकढी तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.